नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 44 सॉल्व करणार आहोत। यामध्ये पहिलाच प्रश्न आहे, इफ द लेंथ अँड ब्रीथ ऑफ अ रेक्टँगल आर डबल। सपोज एक रेक्टँगल म्हणजे आयत, असा एक रेक्टँगल आहे, याची जी लेंथ आहे, सपोज ही लेंथ x आणि ब्रीथ y, ही जर आपण डबल केली म्हणजे दुसरा एक रेक्टँगल तयार होईल। सपोज हा दुसरा एक रेक्टँगल काढला, आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या रेक्टँगलमध्ये लेंथ डबल करायची म्हणजे एक्सची डबल 2x होईल आणि ब्रीथ पण डबल करायची आपल्याला, म्हणजे काय होईल 2y। तर याची पेरिमीटर आणि याची पेरिमीटर यामध्ये डिफरन्स काय येतोय ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। हाऊ मेनी टाइम्स दी पेरिमीटर ऑफ दी ओल्ड रेक्टँगल, म्हणजे हा रेक्टँगल, विल दॅट ऑफ दी न्यू रेक्टँगल बी, म्हणजे डबल केल्यानंतर येणारा दुसरा रेक्टँगल, दोघांची पेरिमीटर काढू आपण, त्यामध्ये आपल्याला काही रिलेशन दिसते का ते आपण पाहू। तर आपण आता सोल्युशन लिहू। रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीथ, त्यासाठी आपण काय करू, लेंथला x कन्सिडर करू आणि ब्रीथला y कन्सिडर करू। लेट x and y be the length and breadth of, हा आपला ओरिजिनल रेक्टँगल, ऑफ ओरिजिनल म्हणजे पहिला ओरिजिनल रेक्टँगल। मग याची पेरिमीटर काय होईल, देअरफॉर इट्स पेरिमीटर, पेरिमीटर म्हणजे काय, सर्व साईडची ॲडिशन। ही एक साईड आहे म्हणजे याच्या समोरची ही पण x आहे, ही y आहे तर ही पण y, म्हणजे याचा फॉर्म्युला काय आहे, रेक्टँगलची पेरिमीटर जर काढायची असेल तर आपण काय करतो, इक्वल टू 2 टाइम्स लेंथ प्लस ब्रीथ, हा फॉर्म्युला आहे आपला, बरोबर आहे। येथे लेंथ काय आपली x, म्हणजे 2 टाइम्स लेंथ x आणि ब्रीथ काय आपली y, म्हणजे ही येईल पेरिमीटर या रेक्टँगलची आपल्याला। 2 टाइम्स लेंथ प्लस ब्रीथ, हा फॉर्म्युला। 2 लेंथसाठी आपण काय घेतलेलं आहे x आणि ब्रीथसाठी y, म्हणजे ही येईल पेरिमीटर आपली कोणत्या, या रेक्टँगलची, म्हणजे पहिल्या म्हणजे ओरिजिनल रेक्टँगलची। आता आपल्याला काय सांगितलं आहे, या रेक्टँगलची लेंथ डबल करा आणि ब्रीथ पण डबल करा, मग त्याची पेरिमीटर काढा आणि त्याची पेरिमीटर काढल्यानंतर पहिल्या रेक्टँगलची पेरिमीटर आणि दुसऱ्या रेक्टँगलची पेरिमीटर यामध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। त्यासाठी आपण काय करू आता, 2x and 2y, येथे x y होतं, येथे 2x आणि 2y कारण आपण डबल केलेली आहे। बी दी लेंथ अँड ब्रीथ ऑफ, आता हा न्यू रेक्टँगल, ऑफ न्यू रेक्टँगल, ओके। मग आता याची पेरिमीटर काय होईल, देअरफॉर इट्स पेरिमीटर फॉर्म्युला काय आपला, 2 टाइम्स लेंथ प्लस ब्रीथ, फॉर्म्युला हाच राहील, येथे पण फॉर्म्युला हाच राहील। फॉर्म्युला कोणता, 2 टाइम्स लेंथ प्लस ब्रीथ, परंतु येथे लेंथ किती आहे 2x, म्हणजे 2 टाइम्स 2x प्लस ब्रीथ आहे 2y, म्हणजे 2 टाइम्स, आता पहा येथे 2 आहे, येथे 2 पण आहे, बरोबर आहे। 2y 2x, आपण काय करू, दोघांमध्ये 2 कॉमन काढू म्हणजे 2 बाहेर येतील, बरोबर आहे। 2 जर बाहेर काढले तर येथे काय राहील x प्लस y, बरोबर आहे। म्हणजे हे काय होईल, 2 × 2 4 होतील आणि x प्लस y, बरोबर आहे। मग आता इट्स पेरिमीटर काय होईल, 2 टाइम्स लेंथ प्लस ब्रीथ, म्हणजे काय 2 टाइम्स 2x प्लस 2y, आता 2 कॉमन काढू म्हणजे 2, हे 2 ॲज इट इज, 2 कॉमन काढले इंटू 2 आणि इथे काय राहील x प्लस y, बरोबर आहे। यामधून आपण 2 कॉमन काढले, बाहेर आले, दोघांचा मल्टिप्लिकेशन होईल आता आणि x प्लस y, म्हणजे काय होईल 4 टाइम्स x प्लस y,
याला आपण 2 नंबरने इंडिकेट करू. पहा, पहिल्या रेक्टँगलची आपण पेरिमीटर काढली, ही आलेली आहे. दुसऱ्या रेक्टँगलची पेरिमीटर काढली, ही आलेली आहे. दोन्हीमध्ये एक्स प्लस वाय कॉमन आहे. येथे 2 आहे, येथे 4 आहे. म्हणजे 2 टाइम्स एक्स प्लस वाय आहे, 4 टाइम्स एक्स प्लस वाय. यावरून आपल्या लक्षात काय येते, या पेरिमीटरपेक्षा ही पेरिमीटर कशी डबल आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण लेंथ आणि ब्रीथ हे जर डबल केलं तर त्याची पेरिमीटरसुद्धा डबल होते. देअरफॉर इफ the length and breadth are double जर आपण डबल केली, then perimeter of rectangle also get double. पेरिमीटर पण डबल मिळते आपल्याला. नेक्स्ट, या दुसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो पहिल्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे, फक्त येथे रेक्टँगल ऐवजी स्क्वेअर दिलेला आहे आणि साईड आपली ट्रिपल केलेली आहे. सपोज एक स्क्वेअर दिलेला आहे, हा एक स्क्वेअर आहे, याची आपण साईड घेऊया. सर्व साईड्स इक्वल असतात स्क्वेअरच्या एक्स. आणि आपल्याला काय सांगितलं आहे, जर आपण साईड ट्रिपल केली, एक स्क्वेअर काढू आपण, हा एक दुसरा स्क्वेअर ट्रिपल करायचा आपल्याला, म्हणजे 3 पट करायचं आहे. ही एक्स असेल तर ही काय होईल 3x, म्हणजे सर्व साईड 3xच्या आहेत आणि या सर्व साईड एक्सच्या आहेत. तर पेरिमीटर म्हणजे या स्क्वेअरची पेरिमीटर आणि या स्क्वेअरची पेरिमीटर यामध्ये रिलेशन काय येते ते आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता आपल्याला पेरिमीटर पाहिजे. स्क्वेअरची पेरिमीटर म्हणजे काय, सर्व साईडची ॲडिशन. किती साईड आहेत, 1 2 3 4 साईड्स, म्हणजे पेरिमीटर काय येईल 4 इंटू साईड. हाच फॉर्म्युला आहे आपला. म्हणजे काय होईल 4 इंटू एक्स, साईड आपली एक्स आहे म्हणून 4x. याप्रमाणे याची पेरिमीटर काय होईल 4 इंटू साईड, याची साईड किती आहे 3x, म्हणजे 4 इंटू 3x. 3 आणि 4चा मल्टिप्लिकेशन 12x होईल, बरोबर आहे. म्हणजे पेरिमीटर ही येईल आणि पेरिमीटर ही येईल. पहा, येथे 4x आहे, येथे 12x आहे, म्हणजे याच्या तिप्पट आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपण साईड जर ट्रिपल केली तर पेरिमीटर पण ट्रिपल होते. हेच आपल्याला येथे सोल्युशनमध्ये लिहायचं आहे. सोल्युशन, लेट x बी दी साईड ऑफ ओरिजिनल स्क्वेअर, म्हणजे पहिला स्क्वेअर आपला ओरिजिनल स्क्वेअर. मग याची पेरिमीटर, देअरफॉर इट्स पेरिमीटर इक्वल टू 4 इंटू साईड. हा आपला फॉर्म्युला आहे. स्क्वेअरची पेरिमीटर काढायचा असेल आणि रेक्टँगलची पेरिमीटर काढायची असेल तर फॉर्म्युला कोणता आहे 2 टाइम्स, म्हणजे 2 ऑफ लेंथ प्लस ब्रीथ असा आहे. परंतु स्क्वेअरचे असेल तर हा फॉर्म्युला आहे. आता येथे काय करणार मग आपण 4 इंटू साईड किती घ्यायची आपल्याला एक्स, 4x, म्हणजे काय होईल 4x, बरोबर आहे. आपल्याला काय करायचं आहे, ही साईड ट्रिपल करायची आहे. मग 9, आता ही साईड 3x आहे आपली, x ऐवजी आता 3x. 9 3x सेंटेन्स ॲज इट इज बी दी साईड ऑफ इथे ओरिजिनल, तर येथे काय लिहिणार आपण न्यू स्क्वेअर. मग नवीन स्क्वेअरची पेरिमीटर काढू आपण. देअरफॉर इट्स पेरिमीटर फॉर्म्युला हाच 4 इंटू साईड. फक्त आपली साईड चेंज होते. येथे x आहे, येथे काय येईल 3x, 4 इंटू 3x. आता 4 आणि 3 यांचा मल्टिप्लिकेशन 12 होईल आणि हे x ॲज इट इज, म्हणजे 12x, बरोबर आहे. याला आपण 2 नंबर कन्सिडर करू. आता पहा, पहिल्या स्क्वेअरची पेरिमीटर किती आली आपल्याला 4x आणि ह्या दुसऱ्या स्क्वेअरची पेरिमीटर किती आली 12x. पहा, 4x आणि 12x म्हणजे याच्या तिप्पट आहेत, बरोबर आहे. 4xच्या ट्रिपल आहेत 12x. म्हणून आपण सेंटेन्स काय लिहिणार, देअरफॉर इफ
the length of side of square is triple. जर आपण ट्रिपल केली, ट्रिपल्ड, then its perimeter also get triple. समजलं मित्रांनो. नेक्स्ट या तिसऱ्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला हे एक प्लेग्राऊंड दिलं आहे, खेळायचं मैदान दिलेलं आहे. ह्या ग्राउंडचं आपल्याला काय करायचं आहे, पेरिमीटर काढायची. पेरिमीटर म्हणजे काय, सर्व साईड्सची आपल्याला ॲडिशन घ्यायची. त्यासाठी ही साईड माहिती आहे, ही माहिती आहे, ही माहिती आहे, ही माहिती आहे, परंतु या दोन साईड आपल्याला दिलेल्या नाहीत, ते आपल्याला काढावे लागतील. म्हणजे काय होईल, पेरिमीटर काढायचे असेल तर सर्व साईड्स माहीत पाहिजेत. मग आता आपण काय करू, ही साईड माहीत नाही आपल्याला, आपण काय करू, येथे असा एक परपेंडिक्युलर काढला आणि सपोज हा एक आपण परपेंडिक्युलर काढला. आता पहा, हा एक आपला रेक्टँगल तयार होईल, बरोबर आहे. म्हणजे ही 10 मीटर आहे, तर ही पण साईड किती येईल, 10 मीटर. म्हणजे ही पण किती येईल मग, 10 मीटर. ही 10 मीटर होईल, बरोबर आहे. कारण ही 10 आहे, तर एवढी काय होईल, 10 मीटर. हे डिस्टन्स येईल आपलं 10 मीटर. तर आता ही 5 मीटर आहे, तर मग ही पण साईड किती येईल, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत 5 मीटर. म्हणजे टोटल डिस्टन्स किती होईल आपलं, 15 मीटर, बरोबर आहे. 10 + 5 15 मीटर. तर आता ही 15 आहे आपल्याला, तर म्हणजे याची या पॉईंटपर्यंत एवढं डिस्टन्स काय येईल आपलं, 15. हे पण 15 मीटर होईल, बरोबर आहे. आता ही 15 आहे, तर याच्या एवढी साईड किती येईल, 15 येईल. म्हणजे हे डिस्टन्स किती होईल आपलं, 15 मीटर, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत, बरोबर आहे. मग आता हे किती होईल पहा, या पॉईंटपासून या पॉईंट. सपोज आपण काय करू, ए बी सी डी ई एफ हे नेम दिले आपण. आता एपासून एफपर्यंतचं डिस्टन्स काय होईल, 15 + 15. म्हणजे हे टोटल डिस्टन्स काय होईल आपलं, 30. ही साईड येईल आपली 30 मीटरची. आता आपल्याला ही साईड माहीत झालेली आणि ही पण माहीत झालेली आणि बाकीच्या आता दिलेल्या आहेत. आता पेरिमीटर काढता येईल, सर्व साईडची आपल्याला ॲडिशन करायची. पेरिमीटर येथे लिहू आपण, फ्रॉम फिगर पेरिमीटर ऑफ प्लेग्राऊंड. हे प्लेग्राऊंड आहे, प्लेग्राऊंड इक्वल टू काय होईल, सर्व साईडची ॲडिशन घ्यायची. म्हणजे ए बी, लेंथ ऑफ ए बी प्लस लेंथ ऑफ बी सी प्लस लेंथ ऑफ सी डी प्लस लेंथ ऑफ डी ई आणि प्लस लेंथ ऑफ ई एफ आणि प्लस लेंथ ऑफ एफ ए, बरोबर आहे. ही साईड, ही साईड, ही साईड, ही साईड, ही साईड, ही साईड, सर्व साईड्स घेतल्या आपण त्या प्लेग्राऊंडच्या. आता सर्वांची आपण व्हॅल्यू पुट करू. ए बीची लेंथ किती आहे, 10 प्लस बी सीची, बी सी 15 दिलेले आहे, प्लस सी डी 5 प्लस डी ई 15 प्लस ई एफ 10 + 5 15 प्लस एफ ए 30, बरोबर आहे. 15 + 15 30. ही सर्व ॲडिशन किती होईल, 40 50 60 70 आणि हे 20 म्हणजे 90 होतील. 90 मीटर आहे, युनिट काय आहे, मीटर. देअरफॉर दी पेरिमीटर ऑफ प्लेग्राऊंड इज 90 मीटर. नेक्स्ट या चौथ्या प्रश्नामध्ये मित्रांनो एक आपल्याला स्क्वेअर शेपचा क्लॉथ आहे, एक स्क्वेअर शेपचा. ही लेंथ दिलेली आपल्याला 1 मीटर. म्हणजे ही 1 आहे, ही 1 आहे, ही 1 आहे आणि यामध्ये काय केलं आहे, 4 इक्वल स्क्वेअर तयार केलेत. म्हणजे हे या क्लॉथपासून 4 इक्वल रुमाल तयार केलेत.
नॅपकिन तयार केलेले आहेत, हातरुमाल, बरोबर आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, या चारही स्क्वेअरला जर अशी बॉर्डरनं लेस लावायची असेल प्रत्येक स्क्वेअरला, तर किती लेस लागेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी ही साईड्स माहिती आहे आपल्याला, 1 मीटर आहे, म्हणजे याची किती होईल, हा सेंटर पॉईंट येईल, म्हणजे ही हाफ मीटर होईल, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक हे छोटे जे स्क्वेअर आहेत ते प्रत्येकाची साईड काय होईल, हाफ मीटर होईल, प्रत्येकाची हाफ मीटरच होईल, कारण टोटल 1 मीटर आहे ही. तर आता आपण सोल्युशन लिहू. सोल्युशन, दी साईड ऑफ ईच, प्रत्येक स्क्वेअर, दी साईड ऑफ ईच स्क्वेअर शेप्ड नॅपकिन, प्रत्येक स्क्वेअर शेपची साईज किती येईल आपली, हाफ मीटर होईल, बरोबर आहे. कारण 1 मीटरमधून अर्धे केले तर हाफ मीटर. मग आता याचं आपल्याला हे काढता येईल पेरीमीटर, कारण साईड माहीत आहे स्क्वेअरची. देअरफॉर इट्स पेरीमीटर इक्वल टू, स्क्वेअरची पेरीमीटर म्हणजे 4 इंटू साईड. हा फॉर्म्युला आपला मागच्याच प्रॉब्लेममध्ये पाहिलेला आहे आपण. 4 इंटू साईड. आता साईड किती आहे आपली, हाफ मीटर आहे, बरोबर आहे, म्हणजे हाफ मीटर. तर काय होईल, ही काटाकाटी होईल म्हणजे 2m येईल, बरोबर आहे. ही काटाकाटी केली आपण तर 2m आन्सर येईल आपलं. म्हणजे ह्या प्रत्येक स्क्वेअरची पेरीमीटर किती आली आपली, याची 2 मीटर आली, याची 2 मीटर, याची 2 मीटर आणि याची पण 2 मीटर. तर आपल्याला मग टोटल असा बॉर्डरला लेस लावायला किती कपडा लागेल, याच्या 4 पट लागेल, 4 पट लागेल. आता ही पेरीमीटर कशाची झाली, एका स्क्वेअरची झाली. आपल्याला 4 स्क्वेअरची काढू. देअरफॉर पेरीमीटर ऑफ 4 स्क्वेअर शेप्ड नॅपकिन. मग 4 नॅपकिनची पेरीमीटर किती होईल, 4, एका स्क्वेअरची एवढी आहे, मग 4 नॅपकिनची 4 इंटू हे 2m म्हणजे काय होईल, 8m. 2 मीटर आहे म्हणजे हे काय होईल, 8 मीटर. आन्सर काय येईल आपलं, 8 मीटर. देअरफॉर टोटल लेस रिक्वायर्ड 8 मीटर. 8 मीटर लेस लागेल आपल्याला. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.